मित्रांनो, सटाणा या गावात भोला नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो फार इमानदार होता, परंतु गरीब परिस्थितीमुळे हवालदिल झाला होता. त्याच गावात धनीराम नावाचा सेठजी राहत होता. एक दिवशी भोला सेठजीकडे गेला व त्याला म्हणाला, माझ्या घरी 2 दिवस झाले अन्नाचा एक कणसुद्धा शिल्लक नाही व घरात दुसरे खाण्यासाठी काही नाही, तरी तुम्ही मला 1 किलो आटा उधार द्या. मी काही दिवसातच आपले पैसे देऊन टाकेन. तेव्हा सेठजी म्हणाले, तू मला एक किलो आट्याच्या बदल्यात मला दुसरी कोणती तरी वस्तू तुला द्यावी लागेल, तरच तुला मी आटा देईन. त्यावर शेतकरी भोला त्यांना म्हणाला की मी तुम्हाला 1 लिटर दूध देईन. त्यानंतर दररोज शेतकरी 1 लिटर दूध सेठजीला देत असे व सेठजीकडून 1 किलो आटा घेऊन जाई. असे बरेच दिवस चालले, परंतु काही दिवसांनी सेठजींना असे वाटले की आपल्याला शेतकरी दूध कमी देत आहे, धोका देत आहे, फसवत आहे. नंतर सेठजींनी त्या गावातील सरपंचाला घेऊन भोला शेतकऱ्याच्या घरी गेले आणि म्हणाले, हा भोला शेतकरी मला रोज दूध कमी देत आहे. त्यावर सरपंच म्हणाले, तुमच्या दोघात काय ठरले होते? भोला म्हणाला, सेठजी म्हणाले, मी तुला रोज 1 किलो आटा देईन व तू मला 1 लिटर दूध देत जा. सरपंचांनी भोलाचे ऐकून त्यास म्हणाले, तू सेठजीला धोका देत आहे, दूध कमी देतो. त्यावर भोला म्हणाला, मी प्रामाणिक शेतकरी आहे, मी कधीच कुणाला धोका देत नाही. नंतर सरपंचाने शेतकऱ्याला म्हणाले, तू ज्याने दूध मोजतो ते भांडे घेऊन ये. शेतकरी म्हणाला, सरपंच साहेब, माझ्याकडे दूध मोजण्याचे भांडे नाही. सेठजीने दिलेल्या 1 किलो आट्याचे बरोबर पातेल्यात ओतून घेतो व तेवढे दूध त्या भांड्यात देतो. आट्याएवढे दूध देतो. हे ऐकल्यानंतर सेठजींना लाज वाटली व त्यांची शरमेने मान झुकली. मित्रहो, या गोष्टीमधून आपल्याला काय संदेश मिळतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. धन्यवाद.